तर आजच्या दिवसाची सुरुवात येडेश्वरी आईपासून झाली. इथून आपली इथं बघा पुढे गेलेत काही काही मंडळी पाठीमागे, काही इकडे पुढे गेलेत काही. हां काही पाठीमागे आहे. तर आज म्हणजे ट्रिपची सुरुवात येडेश्वर आईपासून झाली. पंढरपूरपासून करायची होती पण मार्ग इकडनं आला त्याच्यामुळे इकडनं केली. आता हे झाले होते कुठे जायचं तुळजापूरला. दम लागले बोलताना, पायऱ्या चढतोय ना त्याच्यामुळं. तर तुम्हाला इथून पुढं बघायला भेटेलच. चला आम्ही जातो वरती. सकाळचे 4 वाजले. 4 वाजता देऊन पोचले. रात्री किती वाजता? 10 सव्वा 10 निघलो असताना आपण. 10:30ला 10:15 10:30 निघलो होतो. अजून मंडळी मागच आहे. दम लागला. थोडंच राहिले आता, एवढंच राहिले. परिसर बघा कसं आहे. अजून कोणी पाठीमाग दिसतीच नाही. परिसर बघा आम्ही एकदम सकाळ सकाळ त्याच्यामुळे गर्दी अजिबात नाही. मंदिर मज भारी. सण येऊन देता का? पहिलाच देव चढायचा केला. पायऱ्या चढत चढत. हा हा मग काय नको का आपण कुठं कुठं फिरायला गेलो होतो ते. पहिलेच देव चढायचा, पायऱ्या चढायचा सकाळ सकाळ. अजून कोण दिसतीच नाही पाठीमागं. आम्ही येऊन पोहोचलो पण वरती. मग अशी आम्ही इथूनच वरती गेलो. हे अख्खं फिरून आलो इकडचं. हे अख्खं फिरून आलो परत तिकडून खालीच आलो. येडेश्वरी देवीपाशी आहे ना थोडंसं मंदिर कुठे आम्हाला हेच कळत नव्हतं. कारण तिथे सगळा परिसर असं हेच होतं ना की इथे मंदिर आहे. तिथे मध्ये आम्हाला माहितीच नाही नक्की कुठे मंदिर आहे ते. तर त्यानंतर आम्ही हे जेनेनीवरती म्हणजे त्या बाजूने गेलो आणि ह्या बाजूने पुन्हा खाली चालू. मग इकडे येऊन गेलो आम्ही पण म्हणजे कळच नाही की मंदिर. आम्हाला वाटलं वरती मंदिर असं. मग आम्ही वरती गेलो पण वरती सुद्धा मंदिर नव्हतं. तर इथे बघू शकता हे मंदिर होतं पण हा पाठीमागचा भाग होता मंदिराचा. पुढचा भागसुद्धा वेगळा होता. ते सुद्धा आम्हाला कळलं नाही काय पाठीमागचा भाग हे आणि तो पुढचा भाग. कारण पहिल्यांदाच गेले होते मी. तर पहिल्यांदाच गेले होते ह्या रूटला म्हणजे ह्या देवांच्या याला. जसं की तुळजापूर असेल म्हणजे पहिले येडेश्वरी आई असेल, तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल आणि पंढरपूर असेल. तर ह्या रूटला मी पहिल्यांदाच गेली होती खरं सांगते तर. लहानपणी कधी गेलं असेल मला नाही माहिती. कारण लहानपणी पप्पांनी मला खूप फिरवलं म्हणजे नाही का असं. बाकीचं मला सगळं आठवतं कारण तेव्हा तिकडचे फोटो वगैरे त्या ठिकाणचे. पण ह्या बाजूला मी कधी आली की नाही आठवते मला लहानपणीचं काही. आणि मीच नाही तर आम्ही सगळे पहिल्यांदा चालू होतो त्याच्यामुळे समजत नव्हतं ॲक्च्युली मंदिर कोणत्या बाजूनी म्हणजे ते. 5 वाजता उघडा ते मंदिर. कारण सगळं बंदच होतं ना. सकाळी उघडलं पण नव्हतं. आम्ही लवकर गेलो त्याच्यामुळे उघडलं पण नव्हतं. सगळं बंदच होतं. आता लागलो उतरायला खाली. सगळी दुकानं अजून बंदच आहे. एक काही दुकान उघडलेलं नाही. बिना चपली चालू होते बा. अख्खी पाय रिप 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 झाली. घसरून पडायची भीती वाटते त्यामुळे सावकाश चालायचं उतरताना. तर आता इथं तुळजापूरमध्ये रूम घेऊन सगळ्यांनी म्हणजे नाही आंघोळ्या वगैरे करून चेंज वगैरे करून कारण रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे ते येडू आईपाशी काही हे नव्हतं. त्याच्या आम्ही 4 वाजता पोहोचलो तिथं. तर तिथं काही हे नव्हतं सोय वगैरे नव्हती काय. त्यामुळे इथं होतं त्यामुळे थोडीशी आंघोळ वगैरे अशी फ्रेश झाली बघा मस्त. आता मी साडी नेसली कारण तुळजापूरला आलो ना देवीचं हे करायची ओटी वगैरे भरायची त्याच्यामुळे. नाही तर बाकी सगळ्या बायकांचं चाललंय आवरायचं काम. इकडे आत्या आहेत पण त्या आता साडी नेसते नाही दाखवते तुम्हाला काही. त्या असतात ते कारण सगळ्या माझ्यासोबत जे आहेत सगळ्या सासाच तुम्हाला नंतर सगळ्यांना दाखवते. सगळ्या सासाच आहे. मी एकटीच आहे फक्त त्यांच्यामध्ये. सून बाकी सगळ्या सासाच आहेत माझ्या. नाही काही नाही असं काढतो. तसं उपयोग नाही खराब होते. मला द्या दुसरा बघून. कसं काय कट करून त्यातला दिलेला आहे तो. त्यानंतर बाहेर आल्यानंतर गजरेवाले होत्या तर त्यांच्याकडून गजरे वगैरे घेतले. आम्ही सगळ्यांनी गजरे वगैरे लावले आणि मग दर्शनासाठी निघालो. तर जाताना म्हणजे देवीसाठी चोळी ओटी वगैरे
त्याचा म्हणजे फुलं ओटीचा मान घेतला, कारण तो तिचा मान आहे. कुलदेवी आहे आपली तुळजापूरची तुळजाभवानी कुलदेवी आहे, म्हणजे भरपूर जणांची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी. आणि इतर ठिकाणी तुम्ही इतर देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही दक्षिणपेटीमध्ये टाकू शकता, कारण फुलं वगैरे तिचे पण ते किती जातात मला नाही माहिती, देवांपर्यंत किती जातात, कारण जात असतील की नाही एवढ्या जणांचे जातसुद्धा नसतील. पण कुलदैवत आहे जे आपलं कुलदैवत आहे त्यांचा मान त्यांना द्यावाच लागतो. जसे की आता तुझं देवी वगैरे असेल देवी तिची ओटी वगैरे भरायची, म्हणजे तिचा मान येतो तर तो द्यावाच लागतो. आणि म्हणजे खंडोबा वगैरे असेल जेजुरीचे खंडोबा वगैरे तिथे तळी वगैरे तळी भंडारा करावाच लागतो. तसंच आपले जे कुलदैवत त्यांचं करतात. इतर ठिकाणी दिवसांनी तुम्ही दक्षिणा वगैरे टाकली तरी चालतं, पण जे आपले कुलदैवत आहे त्यांना मान तो द्यावाच लागतो. त्यानंतर इथे मग दर्शन बारीमध्ये आम्ही उभे होतो आणि नशीब असे बाकडे वगैरे होते, कारण खूप वेळ जर उभं राहिलं की कंटाळा म्हणजे पायांना हे नको लागायला ना, म्हणून असे बाकडे वगैरे होते. ते बाकड्यांवरती आम्ही तिथं बसलो होतो आणि खूप गर्दी होती. आम्ही सकाळी एक 8 वाजता 8-8:30ला गेलो तरी गर्दी होती, कारण मंगळवारचा दिवस होता आणि मंगळवार दिवस म्हणजे देवीचा दिवस, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. इथे बघू शकता आम्ही सगळे आमचे सगळे बसमधले सगळे होते रांगेमध्ये तर तसं झालं होतं. तरी ते देवीचं म्हणजे नाही का असं समोरासमोर तर नाही दर्शन झालं, पण LED खूप छान दर्शन झालं. समोर दर्शन कसं तिथे आतमध्ये गेलं की लगेच चला बाजूला लगेच बाजूला लोटतात ते पोलिस. पण असं LED पाहिलं त्या टायमाला म्हणजे देवीचं हे चाललं होतं, पंचामृताने देवीला स्नान वगैरे घालायचं चालू होतं. देवीपाशी गेलो आणि ओटी ठेवली, हात जोडेपर्यंत लगेच बाहेर ढकललं, चला बाहेर असं केलं. त्याच्यामुळे मग कळसाचं दर्शन वगैरे घेतलं. आजूबाजू परिसर खूप सुंदर होता, पण गर्दी एवढी होती ना भयानक, त्याच्यामुळे नाही का असं लगेच लोटालोटी करत होते. म्हणजे असं पाय वगैरे पडून देत नव्हते. पण अक्कलकोटमध्ये खूप छान दर्शन झालं. त्यानंतर पंढरपूरमध्ये पण खूप छान दर्शन झालं. तर आता तुळजापूरचं दर्शन घेऊन निघाले आम्ही सगळे. इकडे बघू शकते पाठीमागे सीट बसले, सगळे पुढे बसले ते आम्ही पाठीमागे आरामशीर त्याच्यावरती बसलोय. आणि आता इथं खिडकी ओपन केली. रात्रीचं आम्हाला काहीच बघता नाही आलं बाहेरचं, म्हणजे काही कुठून आलो कुठून हे झालं तर काहीच बघता नाही आलं. पण आता ओपन केले. हा, निसर्ग छानच आहे इकडे बघा. आमच्या आत्याबाई सांगतात काही निसर्ग खूप सुंदर आहे, वातावरण खूप छान आहे. 4 तास लाईनीत राहिलो पण 1 मिनिट दर्शन घेतलं ते मेन आहे बरं का. दर्शनाचं कसं होतं VIP ना डायरेक्ट गावाला जाऊन दर्शन, आणि आपल्याला सर्वसामान्य लोकांना पण हात सुद्धा लावायला हे नाही का पार केलं ते नव्हतं. आम्ही एवढं दिलं बाजूला. एवढं वेळ आम्ही रांगेत उभे राहिलो आणि तिथं गेलो, हात सुद्धा नाही लावून लगेच चला पुढे बघू नाही दिलं ओटी आम्हाला, ते पण निदान पूर्ण तरी रिटर्न द्यायचं तेही नाही. तर आता आम्ही अक्कलकोटला निघालोय. अक्कलकोटला जाऊन ते दर्शन वगैरे घेणार आहे. आता इथं नाश्ता चालू आहे करून जे काही करून आणले खायचं ते खात ते सगळे. तर आता अक्कलकोटला जायचं म्हणजे दर्शन घ्यायचं. गजरा बघा अजूनही छान सुगंधही खूप छान आहे गजऱ्याचा. हे आमच्या आत्याला सुगंध लय आवडला गजऱ्याचा. या सगळ्यात सगळ्या सहज आहेत. आणि मी एकटीच बघणार का एकटीच त्यांची फोटो काढायला व्हिडिओ काढायला आणली तिला. पण बाहेरचं वातावरण बघू शकता लय छान आहे वातावरण. कॉलेज आहे कसलं तरी. अक्कलकोट आता इथं आम्ही नाश्ता करायला थांबलो, जेवण करायला. शिवाय मैदान कसलं भारी वातावरण, निसर्ग किती मस्त आहे. इथं हायवे, त्याच्या बाजूने हे हिरवं एवढं, आणि इथं जेवायला बसलंय नाश्त्याला. सराट्याची भाजी घ्या. इथं आमची बस आहे. मी तिखटपुरी, ही गोडपुरी, आळूची वडी, कोथिंबीरची वडी, चपाती, भेळ. या सर्वांनी नाश्ता करायला.
किती बरं पंचपक्वाने